चला आज माझ्या पद्धतीची भरली वांगी करून दाखवणार आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आणि कमीत कमी साहित्य मसाले वापरून बनवली आहे आणि अतिशय चविष्ट आहे। एकदा नक्की करून बघा। छान काटेरी आणि मीडियम आकाराची वांगी घ्यायची, त्याचे काटे काढून 4 भागात कट करून लगेच पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। 250 ग्राम वांगी घेतली होती, 7 वांगी बसले, त्यातले 2 वांगी किडके निघाले, मग 5 वांग्यांचेच आज भरली वांगी करणार आहे। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, लसूण, जिरे, हळद, घरचा घाटी मसाला, मीठ, कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलं। फोडणीमध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो घातला आणि वाटण जे होतं ते वांग्यामध्ये भरून घेतलं, ते फोडणीला टाकलं, ते सगळं परतून घेतलं आणि एक वाफ दिली, झाकण काढलं आणि आता आधी थोडं थोडं पाणी घालत ही वांगी पूर्णपणे शिजवून घ्यायची। थोडं थोडं करत पाणी घातल्यामुळे वांगी पटकन शिजतात। वांग्याची चव मसाल्यामध्ये छान उतरते, ज्यामुळे याची रस्सा भाजी टेस्टी होते। वांगी शिजल्यानंतर हे तुम्ही मसाला वांग म्हणून सर्व करू शकता किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढायची आणि गरमागरम भात भाकरी सोबत सर्व करायची।